नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत की फंक्शन ज्यावेळेस दिलेला असतो आणि त्याचे जे काही एक्झाम्पल असतील त्याच्यावरून आपल्याला त्याची रेंज, डोमेन, कोडोमेन, तो फंक्शन आहे का नाही, तर ह्याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले फंक्शन कशाला म्हणायचं आणि फंक्शन केव्हा असतो हा आता आपल्याकडे काय प्रश्न दिलेला आहे. ओके, काय प्रश्न आपण तो नीट वाचू. डिसाइड वेदर ऑर नॉट द फॉलोइंग आर फंक्शन. जे आपल्याला खाली दिलेले जे आहे ते फंक्शन आहे का नाही हे पाहायचं आहे. ठीक आहे, फंक्शन दिलेलं आहे आपल्याला फ्रॉम ए टू बी, वेअर ए इज अ सेट ऑफ 1 to 5. ओके, 1 to 5 एलिमेंट्स अँड बी इज अ सेट ऑफ ए बी सी डी ई. ओके, इफ दे आर फंक्शन, मग जर फंक्शन असतील तर गिव्ह द रेंज ऑफ ईच, त्याची रेंज सांगायची. इफ दे आर नॉट टेल व्हाय. ओके, जर नसतील तर का नसतील आणि असतील तर का असतील, असतील तर त्याची रेंज सांगायची. ओके, तर फंक्शनचा आपण डेफिनेशन बघणार आहे. तर पहिलं एक्झाम्पल जे दिलेलं आहे, एफ इज मॅपिंग फ्रॉम ए टू बी. तर हे काय त्यांची हे केली ऑर्डर पेर दिलेली आहे. पहिला एलिमेंट हा एचा आहे, दुसरा एलिमेंट हा बीचा आहे. तर 1 हा मॅप होतोय ए सोबत, 2 हा मॅप होतोय बी सोबत, 3 हा मॅप होतोय बी सोबत, 4 नाही आहे बघा, डायरेक्ट 5 मॅप होतोय ई सोबत. तर मग आता सर्वात पहिला प्रश्न आहे की आपण फंक्शन कशाला म्हणायचं. ओके, फंक्शन कशाला म्हणायचं. तर पहिल्या ह्याचा आपण आन्सर पाहणार आहोत. फंक्शन कशाला म्हणायचं, ए मधल्या प्रत्येक एलिमेंट ची मॅपिंग काय व्हायला पाहिजे, बी मध्ये असली पाहिजे. एकही असा एलिमेंट नको की तो ए मध्ये सुटता कामा नये. मग आता इथं काय झालंय, 4 हा काय झालेला आहे, 4 ची मॅपिंगच नाहीये. 4 इज नॉट मॅप विथ बी. ओके, म्हणजे फंक्शनसाठी आपल्याला काय पाहिजे, ए मधला म्हणजे हा जो काही डोमेन आहे, डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटची मॅपिंग बी मध्ये होणं आवश्यक आहे. आणि ए मधल्या प्रत्येक एलिमेंटची फक्त एकदाच मॅप व्हायला पाहिजे. म्हणजे बी मधला एलिमेंट समजा या पहिल्या पॉइंटला मॅप होतोय, बी मधला दुसरा पॉइंट सुद्धा पहिल्या पॉइंटला मॅप होतोय, तरी हा फंक्शन राहणार नाही. ठीक आहे, ए मधला पॉइंट एका पॉइंटला मॅप होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हा ए मधला सपोज 3 आहे, तो सी ला मॅप होतोय. 4 आहे, 4 पण सी ला मॅप होतोय. इट्स ओके. ए मधल्या डिफरंट जे काही एलिमेंट असतील बी मधल्या युनिक एलिमेंटशी जर मॅपिंग करत असतील तर ते फंक्शन असतात. पण ए मधले असा जो काही एलिमेंट असेल तो असोसिएट होतोय बी मधल्या 2 वेगवेगळ्या एलिमेंट सोबत, तर तो फंक्शन राहणार नाही. तर फंक्शनसाठी काय कंडिशन आपल्याला गरजेची आहे, ए मधलं प्रत्येक एलिमेंटची मॅपिंग असणे गरजेचे आहे आणि ए मधल्या एलिमेंट बी मधल्या 2 एलिमेंट सोबत असोसिएट व्हायला नको, तर तो फंक्शन राहणार नाही. अदरवाईज इट इज फंक्शन. ओके, फंक्शनची एकच डेफिनेशन, ए मधले सगळे एलिमेंट मॅप व्हायला पाहिजे. ओके, तर मग इथं काय 4 हा मॅपिंगच नाही, त्याच्यामुळं काय सिन्स, तर पहिल्या ह्याला आता आपल्याला काय करायचं आहे, हा फंक्शन नाही आहे. तर इथं लिहू आपण, इट इज नॉट फंक्शन, इट इज नॉट अ फंक्शन. हा काय फंक्शन नाही आहे. सिन्स द एलिमेंट, सिन्स 4 बिलॉंग टू ए, 4 हा ए मध्ये आहे, इज नॉट असोसिएटेड, to any element b, belong to b. म्हणजे 4 हा बी मधल्या कुठल्याही एलिमेंट सोबत, 4 हा कुठल्याही एलिमेंट सोबत असोसिएटेड झालेला नाहीये.
ठीक आहे, त्याच्यामुळे हा काय फंक्शन होऊ शकत नाही. therefore f is not function from therefore f is not function from a to b. ओके, त्याच्यामुळे हा फंक्शन होऊ शकत नाही. दुसरा 1 मॅप होतोय ई सोबत, 5 मॅप होतोय डी सोबत, 3 मॅप होतोय ए सोबत, 2 मॅप होतोय बी सोबत, 1 मॅप होतोय डी सोबत, 4 मॅप होतोय ए सोबत. आता ओके, 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला आणि 5 झाला आणि हा 1 काय झाला परत मॅप झालाय. म्हणजे ह्या केसमध्ये आता 1 हा काय झाला, 1 हा इलेमेंट आहे ए सेट मधला, डोमेन मधला, आणि तो असोसिएट होतोय बी मधल्या 2 वेगवेगळ्या इलेमेंट सोबत. तर आताच मी सांगितलं होतं की फंक्शन साठी हा जो काही आहे ए मधले प्रत्येक इलेमेंट मॅप व्हायला पाहिजे. ओके, ह्या केसमध्ये ए मधले प्रत्येक इलेमेंट मॅप झाले. पण दुसरी केस काय झाली की 1 हा एकच इलेमेंट बी मधल्या 2 वेगवेगळ्या एलिमेंटशी असोसिएट झाला. त्याच्यामुळं ही कंडिशन आपली फेल ठरेल. हा काय होणार नाही, आपला फंक्शन होणार नाही. 1 2 3 4 5 ओके, आणि काय ए बी सी डी ई. ओके, 1 हा मॅप होतोय ई सोबत, 1 हा मॅप होतोय ई सोबत, 5 हा मॅप होतोय डी सोबत, 5 मॅप होतोय डी सोबत, 3 हा मॅप होतोय ए सोबत, 2 हा मॅप होतोय बी सोबत, 1 हा मॅप होतोय पुन्हा डी सोबत. 1 इज मॅपिंग अगेन विथ डी. हा जो काही आहे आणि शेवटी काय दिले, 4 हा मॅप होतोय ए सोबत. म्हणजे ए मधले प्रत्येक एलिमेंट मॅप झाले, पण हा जो काही 1 आहे, हा जो काही 1 आहे हा काय झाला, डबल मॅप झाला. म्हणजे हा काय झाला, हा ए मधला एकच इलेमेंट आहे आणि हा असोसिएट होतोय डी सोबत सुद्धा आणि ई सोबत सुद्धा. तर हे चालणार नाही. ओके, तर हा ए मधला जो इलेमेंट आहे तो फक्त एकदाच काय व्हायला पाहिजे, असोसिएट व्हायला पाहिजे बी सोबतल्या इलेमेंट सोबत. ओके, तर हा फंक्शन होणार नाही. हा किंवा असं कुठली गोष्ट आपल्याला कन्सिडरेबल आहे, फॉर एक्झाम्पल इथं 1 दिलेलं आहे आणि 2 दिलेलं आहे ए मध्ये, आणि बी मध्ये आपला सपोज ए आहे. ओके, सॉरी, 1 मॅप होतोय ए सोबत आणि 2 पण मॅप होतोय ए सोबत. नाव इन दिस कंडिशन इट इज फंक्शन. हा काय फंक्शन आहे, कारण की ए मधले प्रत्येक एलिमेंट मॅप होत आहे आणि हा काय प्रत्येक एलिमेंट हा काय होतोय, असोसिएट होतोय फक्त एकदाच. म्हणजे 1 हा मॅप झालाय एकदाच, 2 पण हा मॅप झालाय एकदाच. पण बी मधल्या एकाच एलिमेंटशी मॅप होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण बी मधले असे 2 वेगवेगळे एलिमेंट असतील आणि ते जर ए मधल्या एकाच एलिमेंट सोबत जर असोसिएट होत असतील त्यावेळेस तो फंक्शन होणार नाही. त्याच्यामुळे आता आपण इथं रिझन देऊ. द इलेमेंट 1 बिलॉंग टू ए. 1 हा कुठला आहे, डोमेन मधला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला केअरफुली घ्यावं लागणार आहे. इज असोसिएटेड टू different element of B किंवा ठीक आहे बी मधले से ऑफ बी, that is 1 is associate with E and D which is belong to B.
हे लिहिलं काय नाही लिहिलं काय प्रॉब्लेम नाही. असोसिएट विथ डिफरंट एलिमेंट्स E and D हा D वेगळा आहे. E and D belong to B. ओके, E आणि D हा B मधला आहे आणि दोन एलिमेंटशी मॅप होतो, त्याच्यामुळे हा काय G हा फंक्शन राहणार नाही. therefore G is not a function from A to B. हा फंक्शन होणार नाही. ओके, थर्ड प्रूफ पाहू आता. थर्ड प्रूफ काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? H हा दिलेला आहे, मॅप होतोय 5 हा A सोबत, 1 हा मॅप होतोय E सोबत, 4 हा मॅप होतोय B सोबत, 3 हा मॅप होतोय C सोबत, 2 हा मॅप होतोय D सोबत. ओके, मग बघा हा 1 हा 2 3 4 5 A B C D E. ओके, म्हणजे H हा असा एलिमेंट आहे की A मधले प्रत्येक एलिमेंट मॅप होत आहे B मधल्या प्रत्येक एलिमेंट सोबत. म्हणजे A ह्या सेटमध्ये 5 एलिमेंट होते, A या सेटमध्ये 5 एलिमेंट होते आणि B या सेटमध्ये सुद्धा किती होते? 5च एलिमेंट होते. आणि H मधले जे काही ऑर्डर पेअर आहे हे सगळे काय युनिक आहे, त्याच्यामुळं हे काय फंक्शन आहे. हा काय फंक्शन आहे आणि हा जर फंक्शन असेल तर त्याची रेंज काय आहे ती आपण पाहूया. ओके, तर इथं आपण असं ग्राफ काढू आपण. ओके, तर ही डायग्राम मी क्लिअर करतो पहिल्याची. ओके, यात आपल्याला सोपं जाईल. मग तिसऱ्यासाठी हा आपला A आहे आणि हा आपला B आहे. डोमेन कोडोमेन मधले एलिमेंट 1 2 3 4 5 आणि हा A B C D E. 5 हा मॅप होतोय A सोबत. ओके, आपण तुम्ही F दाखवू शकता. आता प्रत्येकाला आपण दाखवू शकत नाही. 1 हा मॅप होतोय E सोबत, 4 हा मॅप होतोय B सोबत, 3 हा मॅप होतोय C सोबत, 2 हा मॅप होतोय D सोबत. ऑलमोस्ट B चे सगळे एलिमेंट कव्हर झाले आणि A चे एलिमेंट सगळे, म्हणजे ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा सगळेच आपले एलिमेंट्स मॅप झाले. ओके, तर हा काय, हा युनिक एलिमेंटशी असोसिएट झालेला आहे, त्याच्यामुळं हा फंक्शन आहे. आता त्याचे आपण काय करू, मॅपिंग करू. ओके, तर इच एलिमेंट ऑफ A, याचा आन्सर लिहिताना लिहू आपण. इच एलिमेंट ऑफ A इज associated to a unique element of B, to a unique element of म्हणजे A चे प्रत्येक एलिमेंट युनिकली असोसिएट झालेले B च्या प्रत्येक एलिमेंट सोबत. Therefore H is a function from A to B. H is a function from A to B. Okay, and the range of H is the
set of H is the set of the H images of all elements A, of all elements A. Okay, so the range of H is equal to H of A. A पासून B पर्यंत जेव्हा मॅप होतील, आता हा काय H दिलेला आहे आणि हा मॅप झाला म्हणजेच काय H ऑफ, इथं काय H ऑफ A येईल. ठीक आहे, हे सगळे काय H ऑफ A चे एलिमेंट आहेत. म्हणजे हा काय, हे झाले त्यांची रेंज, ज्याला मॅप झालेला आहे ते काय त्याची रेंज आहेत. म्हणजेच हा प्रत्येक एलिमेंटशी मॅप झालेला, म्हणजे हा काय A B C D E. ओके, तर ह्याला आपण असंही दाखवू शकतो किंवा जसे ते मॅप झालेले आहेत A च्या एलिमेंट सोबत तसे सुद्धा दाखवू शकतो. ओके, तर हे आहे त्याला रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट आता एक्झाम्पल आहे लेट A is the set of elements -2, -1, 0, 1, 2. Let the function f is mapping from A to R. A हा दिलेला आहे आणि R means real number. B defined by the formula f of x is equal to x square plus 1. f of x is equal to x square plus 1. Find the range of f of x. आता काय आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की f हा काय फंक्शन आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला ते टॅली करत बसायची काही गरज नाही. ए ची आणि आर ची हे टॅली करत बसायची गरज नाही की कोण कोणावर मॅप होतोय कसा होतोय ह्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. मग आता आपल्याला रेंज पाहिजे. ओके, रेंज जर हा ए दिलेला आहे, हा बी दिलेला आहे, ओके, आणि हे मॅपिंग झालेली आहे एफ ऑफ सोबत, आणि जर फंक्शन असेल तर आपल्याला काय करायचं, रेंज काढायची. मग रेंज ऑफ एफ काय असणार आहे, एफ ऑफ ए असणार आहे, एफ ऑफ ए असणार आहे. मग एफ ऑफ ए जर रेंज असणार तर आपल्याला काय फाइंड करावं लागेल, फक्त एफ ऑफ ए दिलेलं आहे आणि एफ ऑफ ए इथं ह्या काय दिलेला आहे एक्सच्या फॉर्म मध्ये दिलं आहे. म्हणजे एफ ऑफ ए काय आता आपला एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे एक्स हा एलिमेंट आहे, एक्स इज बिलॉंग टू ए. ठीक आहे, म्हणजेच हा काय होईल, इफ एफ एक्स इज मॅप देन एफ ऑफ एक्स वी हॅव टू फाइंड आउट. ओके, तर एफ ऑफ एक्स हा आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे ह्या सगळ्या काय झाल्या व्हॅल्यू एक्सच्या झाल्या. तर मग आता आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, तर मग आपण इथं थोडेसे आपल्याला रिटर्न मध्ये लिहावं लागेल. द रेंज ऑफ एफ, the range of f consists of those elements of R. आता हा काय A to R वर, म्हणजे B च्या जागी आपण R ठेवू, म्हणजे हा काय रियल नंबर आहे. which appear as f image. बरोबर आहे. ए हा मॅप होत असेल आर वर, तर ह्या काय एफ इमेज असतील. ह्या जे काही एफ ऑफ ए किंवा एफ ऑफ एक्स आहेत ह्या सगळ्या काय एफ इमेजेस आहे. ऑफ हे कोणाचे आहे, ऑफ डिफरंट एलिमेंट्स ऑफ ए, म्हणजे याच्या प्रत्येक एलिमेंटची एफ इमेज ही काय असणार आहे, आर मध्ये असणार आहे. तर मग आपण काय करू, देन सो वी विल कॅल्क्युलेट
image of each element of A. A ची प्रत्येक इमेज आपल्याला बघावं लागेल. मग काय गिवन काय दिलेलं आहे, गिवन f of x is equal to x square plus 1. ओके, x square plus 1 दिलेलं आहे आपल्याकडे. मग इलेमेंट्स काय आपल्याकडं f of -2 दिलेलं आहे. -2 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा येईल 4 plus 1 5. ओके, -1 -1 हा येईल -1 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा येईल 1 plus 1 2. ओके, f of 0 काय येईल आपला 0 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा येईल 1. ओके, f of 2 पण काय येईल 5 येईल, कारण की -2 चा स्क्वेअर. ओके, इथं आले 2 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा काय येईल 4 plus 1 म्हणजे हा येईल 5. आणि f of 1 काय येईल, f of 1 हा येईल 1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हा येईल 1 plus 1 is equal to 2. म्हणजे f of x ह्या इमेज काय आलेलं आहे, thus the range of f is ह्या सगळ्या काय 5 2 1 5 2 हे काय रेंज आहे. म्हणजे हा काय हे देऊ आपण, रेंज इज द सेट ह्या भेटला आपल्याला 5 भेटला, 2 भेटला, 1 भेटला, 5 भेटला आणि 2 भेटला. ओके, पण आता सेटमध्ये जे काही डबल रिपीटेड नंबर असतील ते आपण लिहित नाही. दॅट इज द सेट 5 2 1 ही काय झाली, याची रेंज झाली. हे काय झाले तुमचे f of x और f of a. तर हे काय झाले तुमचे रेंज झाले, म्हणजे 5 to 1 हे काय झाले रेंज झाले. ओके, दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. नेक्स्ट आहे एक्झाम्पल 3. Each of the following formulas define of a function from R to R. म्हणजे हे फंक्शन आहे R to R, रियल टू रियल आहे. फाइंड द रेंज ऑफ ईच फंक्शन. आपल्याला परत काय करायचं आहे, रेंज काढायची आहे. मग आत्ताच आपण प्रिव्हियसली क्वेश्चन पाहिला, रेंज काढायची म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, फंक्शन बघावं लागेल. ठीक आहे, म्हणजे f इज अ मॅपिंग फ्रॉम R टू R. ओके, मॅपिंग होती आहे R पासून R मध्ये, म्हणजेच आपल्याला f ऑफ R चेक करावं लागेल जर आपल्याला त्याची रेंज काढायची असेल तर. मग आता आपल्याला सपोज f ऑफ x जर x क्यूब दिलेली असेल तर xच्या व्हॅल्यू काय असतील हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे हा सपोज पहिला r आहे आणि हा दुसरा r आहे आणि f ऑफ x ही मॅपिंग झालेली आहे आणि हा x आहे. x under f is mapping f of x and f of x is nothing but x cube. मग हा जर x cube असेल तर मग हा काय होईल, आता इथं x cube म्हणण्यापेक्षा a cube कन्सिडर करू. कन्सिडर दिस इज अ a cube. तर हा काय यायला पाहिजे, हा यायला पाहिजे. क्यूब जर काढून टाकला तर हा काय येईल, क्यूबिक रूट ऑफ a. क्यूबिक रूट ऑफ a यायला पाहिजे. म्हणजे हा काय झाला, नॉर्मल व्हॅल्यू झाली. ओके, और समजा तुम्ही असं जर कन्सिडर केलं y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब. मला x ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यावर मला काय करावं लागेल, 1/3 न बोथ साईडला आपल्याला डिवाइड करावं लागेल. बोथ साईडने डिवाइड केल्यावरती हा 3 विल गेट कॅन्सल. म्हणजे x इज इक्वल टू काय, y रेज टू 1/3. म्हणजेच हा काय झाला तुमचा ओरिजिनल व्हॅल्यू झाली. म्हणजे ही काय झाली तुमची ओरिजिनल व्हॅल्यू होईल कशाची, x ची. ओके, x ची व्हॅल्यू काय होईल
ओके. मग आता आपण फाइंड आउट करून लिहू. तर मी हे आता डिलीट करतो. हो, मला समजलं असेल. ओके, तर मग ह्याच्यावरती आपण आन्सर लिहू. First answer, we know that every real number, every real number A has real cube root. हा काय असणार आहे? क्यूबिक रूट असणार आहे ऑफ A. therefore if A be an arbitrary element of R, then f of cubic root of A, म्हणजे f of x काय दिलेला आपला? f of x is equal to x cube. म्हणजे हा क्यूब आणि हा a काही कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय भेटेल? a मिळेल. दॅट इज cubic root of A belong to R. हा रियल पार्ट आहे. is the pre-image of A. काय pre-image असणार आहे. म्हणजे पहिला जो डोमेन असणार आहे ते असतं pre-image, आणि कोडोमेन मध्ये जी असते ती काय असते? f-image. pre-image of A belong to R. Okay. Since A is an arbitrary element, which is belong to R, therefore the range of f is range काय असणार आहे? R च असणार आहे. R. This function will be onto function. ओके, कारण की R ची प्री इमेज आपल्याला भेटणारच आहे. आणि प्री इमेज कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे? ही असणार आहे क्यूबिक रूट ऑफ A. ठीक आहे, क्यूबिक रूट ऑफ A म्हणजे हा काय असणार आहे? रिअल नंबरच असणार आहे. ओके, मग रिअल नंबर असणार म्हणजे त्याचा जे काय रेंज असणार आहे, रेंज सुद्धा काय असणार आहे? रिअल नंबरच असणार आहे. त्याच्यामुळं आरच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी कोणती ना कोणती प्री इमेज असणार आहे. त्याच्यामुळं हा काय? ऑनटू फंक्शन आहे. ओके, नेक्स्ट सेकंड फंक्शन आपल्याला दिलेलं आहे g of x is equal to sin of x. g of x is equal to sin of x. आपण जर sin of x चा जर ग्राफ पाहिला असेल, sin of x चा जर ग्राफ पाहिलेला असेल असा असतो. ओके, तर त्याची अप्पर लिमिट असते 1 आणि लोअर लिमिट असते -1. ह्या रेंजच्या पलीकडे आपला sin x चा फंक्शन कधी जात नाही. म्हणून ह्याची रेंज जी असणार ही काय असणार आहे? 1 to -1 असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्याच्यासाठी आपण लिहू उत्तर द साइन ऑफ एनी रियल नंबर लाइज इन अ क्लोज इंटरवल. द साइन ऑफ एनी रियल नंबर, आता सध्या आपण रियल नंबरच पाहतोय, इज क्लोज इंटरवल -1, -1. क्लोज इंटरवल -1, 1 मध्ये असतं.
also all the numbers in the interval will be sine of some real number. Hence, G is the closed interval will be an into function. Hence G is a closed interval. Okay, हा क्लोज इंटरवल असणार आहे -1 to 1 आणि हे सगळे काय असणार आहे फंक्शन will be an into function will be an into function. ओके, इंटू फंक्शन केव्हा म्हणायचं ज्यावेळेस ए दिलेला असेल बी दिलेला असेल ए मधले इलेमेंट जेव्हा एकाच इलेमेंटवर मॅप होत असतील त्यावेळेस हे काय असणार तुमचे हे इंटू मॅपिंग असणार. ओके, तर ह्याच्यामधले जेव्हा आपण काही फंक्शन म्हणतो ठीक आहे की जो काही साइन हा जो काही रिअल नंबर असणार जे सम रिअल नंबर असणार हे क्लोज इंटरवल मध्ये आहे -1 to 1. काही फंक्शन हे काय होतील रिपीट मॅप होतील त्याच जागेवरती कसे बघा आता सेम होय इथं पण सेम इमेज कॉपी होती इथं पण सेम होती ह्या स्टेजला पण आपल्याला कुठेतरी सेम रिझल्ट भेटतात. ओके, म्हणजे हा काय होणार आहे इंटू फंक्शन असणार आहे. ओके, आणि थर्ड जे दिलेलं आहे एच ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 1 दिलेलं आहे. ओके, तर परत थर्ड फंक्शनसाठी सेम आपल्याला जो काही एच ऑफ एक्स दिलेला आहे किंवा आता काय व्हॅल्यू आहे लेट्स चेक एच ऑफ एक्स. ओके, एच ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 1 दिलेला आहे. ह्याची रेंज काढायची म्हणजे हा फंक्शन ऑलरेडी मॅप आहे आपल्याकडे आणि हा एच थ्रू मॅप होतोय. ओके, आणि एफ ऑफ एच म्हणतो मी पण हा काय एच ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 1 म्हणजेच हा काय वाय म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू असणार ती काय असणार आहे y - 1 इज इक्वल टू x² आणि हा काय रूट y - 1 इज इक्वल टू x. ओके, हा काय y - 1 इज इक्वल टू x ही व्हॅल्यू आपल्याला भेटली पाहिजे. ओके, तर मग आपली जी काही रिअल व्हॅल्यू असणार आहे आपला एच ऑफ एक्स हा R to R मॅप होतोय. ओके, आणि हा जो काही एच ऑफ एक्स असणार हा काय असणार त्याची रेंज असणार आहे. मग आपल्याला एच ऑफ एक्स इज इक्वल टू x² + 1 then we get x is equal to ± root y -1 आणि हा पण काय हा पण रिअल नंबर आहे ऑल्सो रिअल नंबर जे हा काय ए मधली व्हॅल्यू विच इज बिलॉंग टू ए. ओके, मग आपल्याला एफ ऑफ ए किंवा एफ ऑफ एक्स काढल्यावरती आपल्याला काय भेटणार व्हॅल्यू भेटणार. मग आता सपोज मी जर मायनस व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय फॉर एक्झाम्पल -1 जर सबस्टिट्यूट केलं तर हा येईल -1 म्हणजे हा काय √-2 आणि √-2 म्हणजेच काय √2i where I is nothing but √-1 म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो √-1 × 2
म्हणजे हा येईल √-1 इंटू √2 म्हणजे हा काय झाला √2 आहे. इमॅजिनरीकडे चाललो आणि आपला हा तर जो काही डोमेन आहे तो काय आर आहे. ओके, त्याच्यामुळे मायनस व्हॅल्यू आपल्याला चालणार नाही. मग राहिले काय 0 जरी ठेवलं आपण तर √-1 म्हणजे इमॅजिनरी व्हॅल्यू भेटते, 0 चालणार नाही. 1 जर ठेवलं 1-1 0 होऊ लागला. ओके, तर मग आता आपल्याला काय करावं लागेल 1 सोडून अप टू इन्फिनिटी पर्यंत म्हणजे ह्याची रेंज काय भेटेल आपल्याला. देअरफॉर रेंज ऑफ क्लोज इंटरवल म्हणजेच काय होईल 1 सोडून अप टू इन्फिनिटी ओपन इंटरवल, सेमी क्लोज सेमी ओपन इंटरवल किंवा ह्याला सेमी क्लोज ओपन इंटरवल सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, तर आपल्याला जी काय रेंज भेटणार ती काय भेटणार आहे 1, क्लोज इंटरवल 1, आणि हा ओपन म्हणजे हे अनलिमिटेड चालू राहणार आणि 1 हा काउंट होणार नाही. 1 सोडून 2 पासून स्टार्ट होईल. तर हे झालं याचं सोल्युशन. ओके, तर हे 4th एक्झाम्पल होतं. ठीक आहे, आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.